पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्राजक्ता गेस्ट हाऊसमध्ये जाते आणि सुलोचना मॅडमला शोधत असते। तेवढ्यामध्ये तिची नजर ही चित्रावरती पडते आणि म्हणते की हे चित्र कोणी काढलेलं असेल आणि याच व्यक्तीने माझ्या डायरीमधील ही चित्र पूर्ण केलेलं असेल। आणि तिथे आलोकला पाहून ती आवाज देते की सुलोचना मॅडम इथेच आहेत का। तेवढ्यामध्ये आलोक हा इथे आवाज ऐकून हाताला ब्लेड लागते आणि त्याच्या बोटामधून रक्त येतं आणि त्यानंतर आलोक हा घाबरून जातो आणि म्हणतो की माझ्या हातातून रक्त येत आहे आणि तो म्हणतो की हा रंग नको आहे आणि तो घाबरून ओरडत असतो। तेवढ्यामध्ये तिथे प्राजक्ता येते आणि विचारते की तुम्हाला काय झालं आहे आणि मी काही मदत करू शकते का। तेवढ्यामध्ये आलोक आपला हात बाजूला करतो तेव्हा प्राजक्ता पाहते की त्याच्या हातामधून रक्त येत आहे। त्यानंतर प्राजक्ता ही त्याचा हात आपल्या हातात घेते। तेवढ्यामध्ये आलोक हा शांत होतो आणि आलोकला असं वाटतं की कोणीतरी आपलंच हात धरलेला आहे आणि तो त्या स्पर्शाने शांत होतो। त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की बोटामधून तर रक्त येत आहे आणि मी यावरती काय करू। त्यानंतर ती विचार करते की रूममध्येच काही तर फर्स्ट एड बॉक्स असेल तर मी त्यांना औषध लावेल, पण ती पाहते पण तिला काहीच सापडत नाही। त्यानंतर परत आलोक हा बोटाचं रक्त पाहतो आणि परत ओरडायला लागतो। तेवढ्यामध्ये प्राजक्ता विचार करते की मी माझ्या ओढणीचाच कपडा फाडून त्यांच्या बोटाला बांधते आणि ती त्या ओढणी फाडते आणि तो कपडा घेऊन आलोकच्या बोटाला बांधते आणि आलोकला म्हणते की तुम्ही काही घाबरू नका आणि मी त्यावरती कपडा बांधलेला आहे, त्यामुळं आता रक्त थांबलेलं आहे आणि तुम्हाला काही इजा होणार नाही आणि ती त्यावरती हळूवार फुंकर मारते। त्यानंतर आलोक हा शांत होतो। तेवढ्यामध्ये तिथं सगुणा येते आणि प्राजक्ताला म्हणते की तू यानंतर या रूममध्ये यायचं नाही कारण की ही रूम ही माझी आहे। त्यानंतर इकडं आलोकच्या लक्षात येतं की कोणीतरी रूममध्ये आलेलं होतं आणि आपल्या बोटालाही त्यांनी कपडा बांधलेला आहे, पण ती व्यक्ती कोण होती हे आलोकनी पाहिलेलं नसतं। त्यानंतर सगुणा प्राजक्ताला सांगते की तू इथून घरी जा। त्यानंतर इकडे आलोक विचार करतो की ती व्यक्ती कोण असेल आणि मी त्या व्यक्तीला पाहिलंही नाही। त्यानंतर इकडं कौस्तुभ हा जुगाराच्या अड्ड्यावर येतो। त्यावेळेस सगुणाच्या भावाला टक्कर होते आणि कौस्तुभ हा घाईघाईने म्हणतो की माझं चुकलं। त्यावेळेस इकडं तो म्हणतो की कौस्तुभ शेठ तुम्ही का असं म्हणत आहात। त्यावेळेस कौस्तुभ सांगतो की माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे आणि तिच्यासाठी पैसे आणि दागिने तर खूप लागणार आहेत, पण पैशाची अडचण आहे। त्यावेळेस सगुणाचा भाऊ सांगतो तुम्ही असं काय करताय, पैसाच पैशाला घेऊन येत असतो। त्यावेळेस तुम्ही 4 लाख रुपये दिले तर त्याचे दुप्पट तिप्पट होऊन येतील आणि तुमच्या बहिणीचं लग्न हे मोठ्या थाटामाटात होईल। इकडे वैद्यबुवा हे आमंत्रणाची लिस्ट काढत असतात। तेवढ्यामध्ये तिथं चारू येते आणि म्हणते की हे काय आहे आणि पासबुक दाखवते आणि तिला वैद्यबुवांना म्हणते की प्राजक्ताचं पासबुक का नाही पाहिलं, घरामधील प्रत्येक व्यक्तीचं पासबुक तुम्ही पाहिलेलं आहे आणि तिचं का नाही पाहिलं। त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की आपण तिच्या पैशाला हात लावायचं नाही। त्यानंतर इकडं कौस्तुभला हा सांगतो की जर तू 4 लाख रुपये दिले तर त्याचे खूप सारे पैसे होतील आणि तुझ्या बहिणीचं लग्न हे राजस्थानमधील एखाद्या छान पॅलेसमध्ये होईल आणि कौस्तुभला स्वप्न दाखवतो आणि कौस्तुभ म्हणतो की हे 4 लाख रुपये तरी मी कोठून आणू असा विचार करत कौस्तुभ थांबतो। तेवढ्यामध्ये इकडं वैद्यबुवा चारूला म्हणतात की हे पैसे आपले नाही आहे, ते प्राजक्ताचे आहेत। त्यावेळेस इकडं चारू म्हणते की तुम्ही तर म्हणता ना की प्राजक्ता ही आपली मुलगी आहे, मग तिचे पैसे का नाहीत घेत आहेत, वेळ आली तर आपण तिचे पैसे वापरून परत तिला वापस करू शकतो। पण इकडं वैद्यबुवा म्हणतात की नाही। त्यानंतर इकडं भाग्यश्री शॉपिंग करून घरी निघालेली असते आणि प्राजक्ताला रस्त्यामध्ये भेटते। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की तुला फोन सोबत ठेवायला काय होतं, वॉटर बॉटल सारखं तुझ्या गळ्यामध्ये फोन अडकवायला हवा, तुला माहीत आहे का उद्याच माझी एंगेजमेंट आहे। त्यावेळेस मला तुझी किती गरज होती आणि आपल्याला लेहंगे घ्यायचे होते आणि मी 2 लेहंगे आणले आहेत आणि दोघींनाही सेम सेम आणलेले आहेत। आणि भाग्यश्री म्हणते की मी तुझ्यावर रागवली आहे आणि ती तिथून पुढे येते। पण प्राजक्ता म्हणते मी आता तेव्हा नव्हते पण आता तरी आहे ना, मी तुला आता मदत करू शकते। त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की हो तुझी तर मदत लागणारच आहे कारण की मी लेहंगे घेतले आहेत आणि त्यावरची ज्वेलरी ही तुला सिलेक्ट करायची आहे।
त्यानंतर इकडं चारू म्हणते की तुम्हाला लक्षात येतं का की घरामध्ये एवढे पैसे असताना तुम्ही बाहेर कशाला शोधत आहात. तसेच ती म्हणते की घरामध्येच विहीर असताना तुम्ही बाहेर कशाला खड्डे खोदत आहात. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की आपण प्राजक्ताच्या पैशाला हात लावायचे नाहीत, कारण की हे तिचे पैसे आहेत. त्यावेळेस इकडं चारू म्हणते की तुम्हाला लक्षात येईल की आपलं रक्त हे आपलंच असतं आणि कितीही केलं जीव लावला तरीही ते आपलं नसतं. हे तेवढ्यामध्ये तिथं प्राजक्ता आणि भाग्यश्री येते आणि इकडं मामीला वाटतं की प्राजक्ताने हे सगळं ऐकलं असेल. तेव्हा भाग्यश्री येऊन म्हणते की काय झालं. आई खूप टेन्शनमध्ये दिसत आहे आणि तेवढ्यात वैद्यबुवा सावरून घेतात आणि म्हणतात की तुला तर माहीत आहे ना आता तुझं लग्न ठरलेलं आहे, म्हणून आई ही विचार करत होती आणि तिला तर टेन्शन घ्यायची सवयच आहे ना. तेवढ्यामध्ये भाग्यश्री येते आणि आईला म्हणते की आई मी म्हणते ना की टेन्शनला कर नानाची टांग, असं म्हणून तिला खुणवते. परंतु आई तरीही टेन्शनमध्येच असते. त्यानंतर इकडं वैद्यबुवा हे तिचं पासबुक प्राजक्ताला देतात आणि सांगतात की हे पासबुक तू मध्ये ठेव. आणि इकडं भाग्यश्री म्हणते की राहुलच्या घरच्यांनी तर पैशाची वगैरे काही मागणी केली नाही ना. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की तू याचा विचार करू नको. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आई वडील तिच्या लग्नासाठी शिक्षणासाठी एक एक पैसा बाजूला काढून ठेवत असतात आणि तू त्याचा कसलाही विचार न करता तू तुझं मस्त एन्जॉय कर आणि चांगलंच तयार हो. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते किंवा माझ्या रंगरूपावरून तर त्यांनी काही मागणी केलेली नाही ना. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा तिच्या तोंडावर हात ठेवतात आणि माझी गोड लेक म्हणून तिला सांगतात की तू असा काही विचार आणायचं नाही आणि तिला घट्ट मिठी मारतात. त्यानंतर इकडं प्राजक्ताच्या लक्षात येतं की मामा हे काहीतरी लपवत आहेत आणि त्यांना कशाची तरी भीती खचवत आहे. तेवढ्यामध्येच इथं सगुणा येते आणि सांगते की आज प्राजक्ता ही गेस्ट हाऊसमध्ये गेली होती. त्यावेळेस सुलोचना म्हणतात की हे कसं झालं. त्यावेळेस सगुणा म्हणते की त्यांची भेट झालेली नाही. तेवढ्यामध्ये सुलोचना या शांत होतात आणि म्हणतात की हे कसं झालं. त्यानंतर इकडं अंबिकाला सांगतात की आपल्याला आता तर जास्त लक्ष ठेवायला हवं. तेवढ्यामध्ये इकडं प्रीती म्हणते की ही प्राजक्ता जरा जास्तच करते, आपल्या घरामधील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवून तिच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की तू तिला काही म्हणू शकत नाहीस आणि तुला जर तिचा काही घ्यायचंच असेल तर ती कसं मुलांना शिकवते हे बघ आणि तिच्याकडून मुलांना कसं मोठं करायचं ते शिक. त्यावेळेस इकडं प्रीती म्हणते की जर तिने आपल्या आलोकच्या या अग्रेशन व चिडखोरपणाचा जर तिनं मीडियामध्ये जर सांगितलं तर आपली बदनामी होईल. त्यावेळेस इकडं सुलोचना प्रीतीला रागवतात आणि म्हणतात की तू हे काय बोलत आहेस. त्यावेळेस प्रीती म्हणते की हो मला हे असंच वाटत आहे. त्यावेळेस आपण तिला यामध्ये घरामधून येण्यास थांबवायला हवं आणि तिला घराबाहेर हाकलायला हवं. तेव्हा सुलोचना म्हणतात की तिला कोणीच घराबाहेर हाकलू शकत नाही किंवा कोणीही थांबू शकत नाही आणि तू इथून निघून जा. तेवढ्यामध्ये अंबिकाही म्हणते की प्रीती तू हे काय करत आहेस आणि तू इथून निघून जा. त्यानंतर प्रीती ही तिथून निघून जाते आणि सुलोचना या अंबिकाला सांगतात की आलोक आणि प्राजक्ता एकमेकासमोर येणार नाही याची आपल्याला आणखीन जास्त काळजी घ्यायला हवी. त्यानंतर इकडं प्रीती म्हणते की असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे आलोक आणि प्रीती एकमेकाच्या समोर येतील. त्यानंतर इकडं चारू ही रूम आवरत असते आणि तेव्हा ती विचार करत असते की माझ्या मुलीचं कसं होणार. त्यानंतर तिथं आई आजी येतात आणि म्हणतात की तुला काही माहीत आहे का. त्यानंतर इकडं चारू म्हणते की काय झालं. त्यावेळेस ती म्हणते की भाग्यश्रीने 2 सेम लेंगे आणले आहेत, म्हणजे की मॅचिंग म्हणतात ना ते तसं काहीतरी, आणि त्यामुळं आपल्या भाग्यश्रीच्या साखरपुड्यात काही विघ्न तर येणार नाही ना. त्यानंतर इकडं चारू सांगते की असं काहीच होणार नाही, कारण की प्राजक्ताने मला वचन दिलेलं आहे की ती भाग्यश्रीच्या सुखाड कधीच येणार नाही. त्यानंतर ती विचार करते की आई आजी जे सांगतायत त्यामुळं काही होणार नाही. आणि इकडं भाग्यश्री ही सांगते की मी तुझ्यासाठी लेहंगा आणलेला आहे आणि ती म्हणते की तू हा ट्राय कर आणि मी हा ट्राय करते आणि दोघी